नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. कासले वर्दी घालून बसले, व्हायरल व्हिडिओज आणि खळबळजनक आरोप नडले. अखेर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी काल रात्रीच कासले यांच्या विरोधात बडतर्फीचे आदेश काढले आणि कासले आपली कायमची वर्दी घालून बसले. 26 मार्च रोजी रणजित कासले यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आणि मग 27 मार्च पासून रणजित कासले हे मध्य प्रदेश, दिल्ली, कुठे महाराष्ट्र, मुंबई, पुणा आदी विविध ठिकाणी फिरत बसले. या दरम्यान त्यांनी वेगवेगळे खळबळजनक आरोप करण्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट केले आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. खरं तर कासलेंनी जो पहिला व्हिडिओ पोस्ट केला तो मद्यप्राशन केल्यानं आणि त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा या विषयामुळे त्याकडे बऱ्याच जणांनी दुर्लक्ष केलं. पण तरी देखील दारू पिऊन माणूस खरं बोलतो, खोटं बोलत नाही असा दावा करून रणजित कासले यांनी त्यानंतरचे बरेच व्हिडिओ शुद्धीत राहून करण्याचा प्रयत्न केला आणि मग एका मागोमाग एक अशी खळबळजनक आरोपांची मालिकाच सुरू केली. त्यांचं ते वागणं, त्यांची गॉगल घालण्याची स्टाईल, टोपी, टी शर्ट्स आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी फिरून, कधी गाडीतून, कधी बाहेर रस्त्यावर उभं राहून, कधी मंदिराच्या मागे, या सगळ्या गोष्टींच्या सिनेरिओचा क्रिएशन त्यांनी करून आणि आपले वेगवेगळे मुद्दे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मुळातच या सगळ्यांमध्ये त्यांनी पहिला जो व्हिडिओ पोस्ट केला तो म्हणजे त्यांच्या निलंबन कारवाई विषयीचा होता. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की मुळातच माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली ती चुकीची आहे. मी गुजरातमध्ये गेलो होतो ते सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक पदी काम असताना एका तपासासाठी, पण त्यांच्यावर आरोप करण्यात आला की एक आरोपी घेऊन ते गुजरातमध्ये गेले आणि तिथं त्यानं आरोपींकडून आर्थिक देवाणघेवाण केली. त्याचा व्हिडिओ, फोटो देखील व्हायरल झाले. त्यांनी त्यामध्ये ॲडिशनल पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, बिल्डर मुकेश नाहटा यांची नावं घेतली आणि खळबळ उडवून दिली. याच दरम्यान अगदी 6 तासात माझं सस्पेन्शन कसं काय होऊ शकतं हा आरोप त्यांनी केला. त्याच वेळी त्यांनी मद्यप्राशन करून व्हिडिओ केल्यानं किंवा पोस्ट केल्यानं महाराष्ट्रात या पोलीस अधिकाऱ्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झाला. नंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला तो वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्याकडे. मग खळबळजनक आरोप करत अखेर त्यांना उपरती झाली की आता आपण शरण यायला पाहिजे, म्हणून शरण येण्यासाठी त्यांनी थेट गाठलं ते पुणे. आणि मग पुण्यात आल्यानंतर आपल्याला आठवत असेल कालचा सगळा सीन तुम्ही बघताय टॉप न्यूज मराठीवर. स्पेशली त्या ठिकाणी आमचे रिपोर्टर, आमचे कॅमेरामन त्या ठिकाणी गेले होते. रिपोर्टर राजरत्न जोंधळे असतील, कॅमेरामन निलेश रोहार असतील, यांनी रात्री तिथे जाऊन ते संपूर्ण शूट केलं, शिवाय त्यांच्याशी बातचीत देखील केली. आणि त्याच्या आधी 2 दिवस तर आपण सगळ्यांनीच पाहिले टॉप न्यूज मराठी या चॅनलवर रणजित कासले यांनी थेट लाईव्ह इंटरव्ह्यू देऊन त्यांच्या आतापर्यंतच्या आरोपांविषयीचा पुरावा आपल्याकडे आहे असं देखील सांगण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्यांना दारू सोडण्याचं आवाहन जेव्हा करण्यात आलं तेव्हा होय, मी महाराष्ट्राला सांगतो की यापुढे मी दारू पिणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं. पण हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्यांचं दर्शन झालं ते थेट दिल्ली मधल्या एका पब मध्ये. आता पब मध्ये माणूस तर काय दूध पिणार नाही, अर्थात त्या ठिकाणी त्यांनी डान्स केला, काय केलं त्यांचं त्यांनाच माहिती. पण त्यानंतर एक रायफलधारी मनुष्य त्यांच्या शेजारून चाललाय आणि ते आहेत चालतायत आयटी मध्ये असा देखील व्हिडिओ पोस्ट झाला. इतकंच नव्हे तर गाडी जिथं त्याच्यावर गब्बर इज बॅक असं त्या ठिकाणी लिहिण्यात आलं. आणि इतकंच नव्हे तर एवढं सगळं स्टेटस गब्बर इज बॅकचं ठेवून त्यांनी त्याच्यावर एक रील देखील केला आणि आपल्या 4 चाकी वाहनाची स्पीड होती 157. ह्याच्यातनं काय दाखवण्याचा प्रयत्न होता त्यांचं त्यांनाच माहिती. शिवाय त्याच वाहनात त्यांनी आपली पोलिसाची टोपी देखील समोर ठेवली होती. अर्थात एक तर निलंबन झालेला अधिकारी, त्यामुळं निलंबनानंतरही समोर टोपी ठेवून कुणाला धाक दाखवतोय अशा पद्धतीची देखील चर्चा झाली. आणि मग मात्र ते दुपारीच
दिल्लीहून पुण्यामध्ये पोहोचणार होते संध्याकाळी 5:30-6 पर्यंत, पण फ्लाईटला लेट झालं आणि मग ते 9-9:30च्या दरम्यान पुणे एअरपोर्टवर आले आणि मग तिथं सगळ्या प्रसार माध्यमांनी त्यांना एकच गराडा घातला, पण तरी देखील त्यांनी त्यांच्या आरोपांची री मात्र कायमच ओढत राहिले आणि एक एक आरोप जे आतापर्यंत सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून केले ते कसे खरे आहेत किंवा त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत असं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात वेगवेगळे आरोप त्यांनी केले, पण सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एअरपोर्टवरून प्रसार माध्यमांशी बोलल्यानंतर स्वारगेट जवळील एका हॉटेलमध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी 11:50ला चेक इन केलं, पण पहाटे 4:15च्या सुमारास त्यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं. अर्थात त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की पुणे पोलीस तुम्हाला ताब्यात घ्यायला येणार आहेत का, तर ते म्हणाले अजून तरी कुणी आलेलं नाही, पण बीडच्या काही पोलिसांशी संपर्क साधला गेलेला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय, तिथल्या एपीआयशी माझं बोलणं झालंय असं देखील ते म्हणाले होते. त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा झाला म्हणजे तो व्हिडिओ जो त्यांनी पोस्ट केला त्यामध्ये एका समाजाबाबत त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं आणि मग त्यांच्या विरोधात 14 एप्रिल रोजी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. आज जी काही चर्चा या कासलेंसंदर्भात आपण करतोय, गेली 23 दिवस गुंगारा देणारे हे रणजित कासले आता मात्र वर्दी घालून बसले, कारण 18 तारखेला म्हणजे काल रात्रीच आपण म्हणूयात पोलीस महासंचालक अर्थात पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे माफ करा, त्यांनी म्हणजेच वीरेंद्र मिश्र यांनी थेट त्यांच्या विरोधात डिसमिसचीच ऑर्डर काढली आणि ही सगळी माहिती अपर म्हणजे ॲडिशनल एसपी आपण ज्याला म्हणू, अपर पोलीस अधीक्षक बीडचे सचिन पांडकर यांनी दिली. या सचिन पांडकरांना देखील त्यांनी आरोपातून सोडलं नाही. सचिन पांडकर हे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत असं त्यांनी काल एअरपोर्टवर सांगितल्याचं आपण सगळ्यांनी ऐकलं. शिवाय ईव्हीएम मशीन विरोधात माझा लढा होता आणि ज्या दिवशी इलेक्शन होतं मी ड्युटीवर होतो परळीला, त्या दिवशी बाहेरून फोर्स मागवण्यात आला, पण मला मात्र बसवण्यात आलं, मला ड्युटी देण्यात आली नाही. का तर यांच्या मतदानामध्ये कुठेतरी अडथळा येतोय कदाचित, त्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने मला इथून बाहेर काढलं, ड्युटी ऑफ केली माझी, नंतर माझं किडनॅपिंग केलं, मला कुठेतरी तिकडे दुसरीकडे नेलं आणि त्या ठिकाणाहून गाडीतून सोडून दिलं. नंतर त्याच रात्री किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या कंपनीतून माझ्या खात्यामध्ये पर्सनल अकाउंटला 10 लाख रुपये जमा झाले असा देखील त्यांनी आरोप केला. आता हे 10 लाख कुणी दिले, कुठल्या कंपनीतून, तर त्यांनी थेट म्हटलंय की ही कंपनी कुणाची आहे आता बघा, धनंजय मुंडे तर काय माझ्या थेट खात्यात पैसे स्वतःहून जमा करणार नाहीत. त्या मग त्यांनी नावं घेतली, वाल्मिक कराड, महादेव कराड वगैरे बरंच काही काही. आणि ईव्हीएम पासून तुम्ही दूर राहा म्हणून वाल्मिक कराड त्याचे हस्तक देखील मला समजावण्यासाठी भेटायला आले होते असं देखील त्यांनी म्हटलं. ते परळी जिथं थर्मल पॉवर प्लांट आहे त्या शेजारी गॅझेट भवन म्हणून आहे, त्या ठिकाणी त्यांचं घर आहे. त्यांच्या घरात देखील काल दुपारी काही अज्ञातांनी घुसून त्यामधली कागदपत्र किंवा पुरावे नष्ट करण्याचा किंवा पळून नेण्याचा प्रयत्न केल्याचा देखील त्यांनी आरोप केला. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना फोन करून ही माहिती दिल्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ देखील पोस्ट केला. जे आपल्या पत्नीच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवू शकतात ते धनंजय मुंडे माझ्या घरात काही अज्ञातांना पाठवून माझ्याकडची कागदपत्र जे पुराव्याशी संबंधित आहेत ते का नाही पळून नेऊ शकत, का नाही ते पूर्णपणे डिस्ट्रॉय करू शकत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा खळबळजनक आरोप जो त्यांनी केलेला गाजला तो म्हणजे अर्थातच धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची आपल्याला सुपारी दिली याचा. आता हा जो काही त्यांनी खळबळजनक आरोप केला, या आरोपाविषयी त्यांनी म्हटलं की माझ्याकडे काही पुरावे नाहीयेत, पण सचिन पांडकर म्हणून जेव्हा त्या ठिकाणी या संदर्भात मला काही पोलीस अधिकारी, मंत्रालयातले अधिकारी, 2 IAS IPS अधिकारी, एक टीम स्पेशल जी भेटायला आली होती, त्यादरम्यान मी पांडकरांना विचारणा केली होती की नेमकं हे कोण करतंय, कुणाला हवंय. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातनं मला असं जाणवलं की वाल्मिक कराड कुणाला नकोसा झालाय, त्यामुळे त्यांनी ते गेस केलं. पण ऍक्च्युली या संदर्भातला काही पुरावा रणजित कासलेंकडे आहे का, तर त्याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाहीये. मुळातच वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या रेतीच्या गाड्या, वाळूच्या गाड्या वगैरे मी कधीही सोडल्या नाहीत, त्यामुळं त्यांच्या मनात माझ्याबद्दल नक्कीच अकस होता आणि कदाचित त्यामुळेच माझी 2 वर्षांमध्ये बीड जिल्ह्यातच
तब्बल 7 ठिकाणी म्हणजे 7 वेळा बदली करण्यात आली आणि माझा ज्युनियर तुकाराम मुंडे करण्यात आला, असं देखील त्यांनी त्यांच्या आरोपामध्ये म्हटलंय. एकंदरीत या सगळ्या आरोपांचा विचार केल्यास मुळातच रणजित कासले यांनी पुरावे देण्यासाठी जी काही त्यांच्याकडे भूमिका असायला पाहिजे होती ती कुठेच दिसेनाशी झाली. त्यांनी तर थेट SP नवनीत कावत यांच्यावर देखील आरोप केला की त्यांच्याकडे जो आता टॅब आहे तो टॅब जे वापरतात तो टॅब मीच स्वतःहून त्यांना घेऊन दिलाय. म्हणजे त्यांनी एका PIला सांगितलं, PIनी मला सांगितलं आणि मग सायबर विभागाकडून मी त्यांना तो टॅब गिफ्ट दिला आणि 97,000चा तो iTab आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचा पुरावा दाखवणं देखील त्यांनी इनवाइस दाखवलेला आहे. म्हणजे एकंदरीतच काय की मुळातच कोणी धुतल्या तांदळासारखं नाहीये. नवनीत कावत देखील धुतल्या तांदळासारखे नाहीयेत असं देखील म्हणायला ते कमी पडले नाहीत. शेवटी काल पोलीस महानिरीक्षक अर्थातच या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे वीरेंद्र मिश्र यांनी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली. कलम 311(2)ब अंतर्गत रणजित कासले यांना बडतर्फ केल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आणि ही सगळी माहिती ऍडिशनल SP सचिन पांडकर यांनी दिली आहे. आता प्रश्न हा उरतो की जे रणजित कासले काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की मी शरण येणार नाही, काय कुणाला किती टीम पाठवायच्या तेवढ्यात त्यांनी पाठवून द्याव्यात, मी पण 20 वर्ष पोलीस खात्यात नोकरी केलेली आहे असं थेट पोलिसांनाच त्यांनी आव्हान दिलं होतं. ज्याच्यावर मी म्हटलं होतं की पुष्पाच्या भूमिका झुकेंगा नाही साला असं म्हणणारे हे रणजित कासले नंतर अचानक शेखावत कसे झाले. कासले को पकडना मुश्किल ही नाही नामुमकिन आहे म्हणणारे हे कासले अचानक दुसऱ्याच दिवशी टॉप न्यूज मराठीच्या चॅनलवर 8 दिवसांनी मी शरण येण्याचा विचार करतोय म्हणाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी रणजित कासले झुकले आणि मी आता बीड पोलिसांना शरण जाणार आहे असं म्हटलं. त्यांनी मला पकडावं किंवा मी स्वतः बीड पोलिसांना सरेंडर होईल. त्यासाठी त्यांनी हे सगळं सांगताना जेव्हा आपल्याशी ते बोलत होते तेव्हा कदाचित ते महाराष्ट्रात होते. नंतर त्याच रात्री ते दिल्लीत गेले. दिल्लीमध्ये कुणाशी तरी ते भेटलेत असं म्हणतात. EVM संदर्भामध्ये 1 तास चर्चा झाली वगैरे आणि त्याच्यानंतर ते दिल्लीहून पुण्याला आले. आता पुण्यात आले तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत होता की त्या ठिकाणी ते स्वतःहून आलेले आहेत. त्यांना कोणी पोलिसांनी पकडलंय वगैरे नाही. शेवटी काल हॉटेलमधल्या एका लॉजमध्ये त्यांना 4:15 ताब्यात घेण्यात आलं आणि ते बीड पोलीस होते म्हणून. याचाच अर्थ स्वतःहून शरण झालेले रणजित कासले गेले 23 दिवस जे गुंगारा देत होते, एकतर ते डिसमिस होते. 26 मार्चला त्यांच्यावर माफ करा निलंबित होते. 26 मार्चला त्यांच्यावर सस्पेन्शनची कारवाई झाली आणि त्यानंतर पुढचे 23 दिवस वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून खळबळजनक आरोप करणारे रणजित कासले यांचं काल रात्री थेट डिसमिस त्यांना करण्यात आलं. त्यांना पोलीस खात्यातूनच हाकलण्यात आलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये रणजित कासले यांनी जे आरोप केले त्यात खरंच तथ्य आहे का? ते जर आरोप सिद्ध झाले तर महाराष्ट्र पोलीस दलाला मोठा धक्का बसू शकतो आणि त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते जर आरोप सिद्ध झाले नाहीत तर रणजित कासले यांनी केवळ सिस्टीम विरोधात काढलेला राग किंवा आपल्या विरोधात जी काही कारवाई झाली त्याच्याच कुठेतरी आकसापोटी हे सगळे आरोप केले का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामुळे रणजित कासले यांच्यासारखे आणखी असे काही पोलीस अधिकारी असतील ज्या पोलीस अधिकाऱ्यांची जी खदखद आहे ती कदाचित रणजित कासले यांच्या माध्यमातून बाहेर पडली असावी. आता या सगळ्या प्रकरणामध्ये ना धनंजय मुंडेंचं स्टेटमेंट आलं, वाल्मिक कराड तर काही कठडीतच आहे त्यामुळे त्याचा बोलायचा प्रश्नच येत नाही, पण बीडचे जे पोलीस अधिकारी हे सगळे आतापर्यंत गप्प होते. ऍडिशनल SP सचिन पांडकर यांनी देखील या संदर्भात भ्र काढला नाही. परवा नवनीत कावत यांनी कॉन्फरन्स घेतली पण त्या संदर्भामध्ये मी निलंबित झालेल्या अधिकाऱ्याबद्दल काय बोलणार असं म्हणून बाजूला झाले. पण त्यांच्यावर करण्यात आलेला टॅबचा आरोप, सचिन पांडकरांवर करण्यात आलेला वाल्मिक कराडच्या हस्तकाचा आरोप, शिवाय धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली असा रणजित कासले यांनी केलेला खळबळजनक आरोप, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अर्थातच महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे की नेमकं काय झालं. त्यामुळं कासले यांनी स्पष्ट केलं होतं की कदाचित मला आता यापुढे डिसमिस करतील पण माझा न्यायालयीन लढा हा चालू राहील. मी जे काय आरोप केलेत ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन. या सगळ्या बाबतीत एकच गोष्ट महत्वाची वाटते की रणजित कासले यांच्यावर हा जो काही आत्तापर्यंतचा जो काही आरोप केला गेलेला आहे या आरोपात किती तथ्य आहे.
ती जी निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यात जे निखिल गुप्ता हे मोठ्या बड्या अधिकाऱ्याचं नाव घेतलं गेलं, मुकेश नाहटा जे बिल्डर आहेत यांची चौकशी होणार का? शिवाय धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिल्याचा जो काही खळबळजनक दावा त्यांनी केलाय त्या संदर्भात काही चौकशी केली जाणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर महाराष्ट्राला मिळणं अपेक्षित आहे. नाहीतर उद्या असेच अनेक इकडचे तिकडचे कुठले कासले बाहेर येतील. निलंबन झाल्यानंतर आपल्या पोलीस खात्यात नेमकं काय चालल्याची खतखत बाहेर काढतील. आज बीड आहे, उद्या पुणा, परवा छत्रपती संभाजीनगर, असं कुठे ना कुठेतरी हे घडत राहील. आणि या सगळ्या गोष्टींवर कुठे ना कुठेतरी अंकुश लावण्यासाठी रणजित कासले यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी केलेल्या आरोपांचा पूर्णपणे जोपर्यंत पर्दाफाश होत नाही, त्यांनी खरं सांगितलंय का खोटं बोललेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत, तोपर्यंत रणजित कासले यांच्या आरोपांचं गूढ मात्र कायम राहील. पण गेली 23 दिवसांमध्ये रणजित कासले यांनी महाराष्ट्रामध्ये खळबळजनक असे आरोप करून महाराष्ट्रातल्या पोलीस खात्यातीलच खरं म्हणजे या सगळ्या अब्रूची लक्तर जी काही वेशीवर टांगलेली आहेत त्या बाबतीत देखील खरं तर गृह खात्यानं विचार करायला हवा. याच्यावर स्टेटमेंट द्यायला हवं. रणजित कासले जसं अंजली दमाने यांनी त्यांच्यावर आरोप केले ते मानसिक प्रवृत्ती विकृती आहे वगैरे सगळ्या गोष्टीचे वगैरे. दुसरी गोष्ट, काही जणांनी रणजित कासले यांचा मुद्दा देखील उचलून धरलाय, सहानुभूती देखील त्यांना देण्यात आलेली आहे. त्या धाडसी अधिकारी दिसतोय जो थेट आपल्यापेक्षा बड्या अधिकाऱ्यांविरोधात राजकारण्यांविरोधात तोंड उघडतोय. त्यामुळं इथं दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. खरंच कुठं पाणी मुरतंय का? बीड पोलीस खात्याबद्दल एकतर आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बरीचशी बदनामी या खात्याला सोसावी लागलेली आहे. आता हे सगळं साफ करणं, स्वच्छ करणं पालकमंत्री या नात्यानं अजित पवारांच्या हातात आहे. अजित पवारांनी तर परवा निलंबित झालेल्या अधिकाऱ्याबद्दल काय बोलायचं आणि काय मनावर घ्यायचं असं स्टेटमेंट दिलं होतं. आता रणजित कासले तुमच्या ताब्यात आहेत, त्यांना डिसमिस केलं गेलेलं आहे, त्यांची आता वर्दी पण राहिलेली नाही, तर आता त्यांच्याकडनं कसून चौकशी होणं, या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य आहे का याचा छडा लावणं. आणि जर तथ्य असेल तर मात्र त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक आरोपाच्या सखोल चौकशीसाठी गृह खात्यानं तसं आदेश देणं अत्यंत महत्वाचे आहे. थोडक्यात काय, कासले जे आधी सगळ्या महाराष्ट्रात व्हिडिओ करत बसले, नंतर कासले झुकले, नंतर कासले वर्दी घालवून बसले. व्हायरल व्हिडिओज आणि खळबळजनक आरोप त्यांना नडले. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.